साधा सत्यनारायणाची जरी पूजा झाली ना तरी गुरुजी देताना जे काय धार्मिक जे काय पूजाविधीचं फळ असतं ते पुरुषाच्या हातात देतो, पण पुरुष ते स्त्रीच्या ओटीमध्ये देतो, बाई तू ह्याचा विस्तार कर. पण एक गृहिणी जेव्हा घराचं नियोजन करते ते प्रचंड वेगळं असतं आणि तिच्यावरती विसंबून बाकीचे उंबरठा ओलांडू शकतात. त्यामुळे प्रथम त्यांनी तिला धन्यवाद दिला पाहिजे. पण आमची लोक काय करणार, नाही नाही मार्केट पडलं आहे, आम्हाला त्याच्यात जाऊ नका, सांगू नका. पण दिस इज अ राईट टाइम टू इन्व्हेस्ट, राईट टाइम टू डिपॉझिट. नमस्कार, डू ओरिजिनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नुकतंच आर्थिक वर्ष संपलंय आणि नुकतंच आर्थिक वर्ष सुरू झालंय. आता हे आर्थिक वर्ष कुठल्या गणितांवरती चालतं, कशावरती चालतं, यावरती आपण मागच्या पॉडकास्टमध्ये जो पगारावरती पगार पुरत नाही अशा नावाचा एक पॉडकास्ट केला होता आणि त्याला तुमचा प्रचंड असा प्रतिसाद लाभला आणि बरेच कमेंट असे होते की विनया सामंत मॅडमना पुन्हा एकदा बोलवा. वेगवेगळे विषय तुम्ही कमेंट्समध्ये मांडले होते. त्या कमेंट्सवरती आपण नंतर बोलणारच आहोत. पण सुरुवातीला विनया सामंत मॅडमचं मी आपल्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मॅम, तुमचं डू ओरिजिनलमध्ये स्वागत आहे. धन्यवाद विक्रांत. पॉडकास्ट आपण जो पहिला केला, जो याचा आधीचा भाग होता, त्याच्यामध्ये प्रामुख्याने महिला वर्गांचा प्रतिसाद होता की त्यांना वेगवेगळ्या विषय, आणखी बऱ्याच गोष्टींवरती त्यांच्या अडचणी आहेत, चर्चा करायचे. तर आजचा हा जो पॉडकास्ट आहे किंवा आजचं जे काही आपल्या चर्चा रंगणार आहे किंवा शंका निरसन होणार आहे, ह्या प्रामुख्याने महिलांना इन्व्हेस्टमेंट करताना किंवा आर्थिक निर्णय घेताना कोणत्या अडचणींना, अडथळ्यांना प्रामुख्याने सामोरं जावं लागतं, यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. सो मी डायरेक्ट पहिल्या प्रश्नाकडे येतो. तो म्हणजे असा की आता बघतोय आपण की जनरेशन झेड असेल किंवा एक आपल्या आईची जनरेशन अशी ती असेल, गुंतवणूक, खर्च, बचत ह्या सगळ्या गोष्टी सेमच आहेत. फक्त ते खर्च करण्याचं प्रमाण कमी अधिक पद्धतीने असू शकतं. पण एक स्त्री किंवा एक महिलेसाठी गुंतवणुकीचे काय काय पर्याय असू शकतात? सर्वप्रथम माझी डू ओरिजिनल पूर्ण एंटायर टीम आणि सर्व प्रेक्षकांना धन्यवाद की आपल्या पहिल्या एपिसोडला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आता प्रश्न म्हणशील की महिलांसाठी गुंतवणूक, आता तसं बघायला गेलं तर थेंबे थेंबे तळे साचे आपण ऐकतोय. हे वाक्यप्रचार म्हणी इथून सगळी आपण जर सुरुवात केली तर खरंच आहे ना, थेंबे थेंबे तळे साचे. हे जर तुम्ही बघताय, पाऊस नसेल तर सगळं शून्य आहे, बरोबर ना. पाण्याविना सगळंच, तसं अर्थाविना जीवन शून्य आहे. मागच्या एपिसोड मी मध्ये म्हटलं होतं, पैसा हे चलन आहे, पण ते चलन आपल्याला चालवतं आहे. पण त्याच्यासाठी किती चालायचं, कुठे थांबायचं, हे शेवटी मनुष्य म्हणून आपण ते आधी समजून घेतलं पाहिजे. आता राहिला प्रश्न स्त्री आणि पुरुष. स्त्री आणि पुरुष म्हटलं ना तर दोघांनाही पैशांची गरज आहे. मनुष्यालाच पैशाची गरज आहे. तर स्त्रीला जरा थोडं प्रामुख्याने अधिक जरा उजवा मी म्हणेन, कारण स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे. स्त्रीशिवाय म्हणजे ती दोन चाकं आहेत संसाराची. तर स्त्री नसेल कुठल्याही एक चाक आहे. मी असं पुरुषप्रधान स्त्रीप्रधान असं नाही म्हणत आहे, पण स्त्रीमुळे संपूर्ण घराला आकार मिळतो. जसं मातीच्या गोळ्याला आकार कुंभार देतोय, संसाराला आकार स्त्री देते, बरोबर ना. आणि ह्या सगळ्याला चालवण्यासाठी अर्थाची गरज आहे आणि अर्थाविना संसाराला अर्थ शून्य आहे. त्यामुळे अर्थ आणि स्त्री हे मला वाटतं समीकरण 100% सही आहे. त्याला पुरुषाच्या कमाईची पूर्वंपार साथ असते. अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हटलं ना तरी साधा सत्यनारायणाची जरी पूजा झाली ना तरी गुरुजी देताना जे काय धार्मिक जे काय पूजाविधीचं फळ असतं ते पुरुषाच्या हातात देतो, पण पुरुष ते स्त्रीच्या ओटीमध्ये देतो, बाई तू ह्याचा विस्तार कर. पृथ्वीच्या गर्भामध्ये एक बीज पडतंय आणि त्याची 1000 उत्पन्न येतं आहे, हे स्त्रीवादीच आहे, बरोबर ना. त्यामुळे स्त्रीला पैशांची गरज एकट्या स्त्रीला नाही आहे, तर तिला पूर्ण कुटुंबाचं ती आधार म्हणून जेव्हा तिथे पैसा घेते तर त्याच्यानुसार त्या पैशाची गरज आहे. आता राहिला प्रश्न, आता बघ ना, भारताचे आपले अर्थमंत्री सीतारामन स्त्रीच आली, बरोबर ना. म्हणजे असं नाही आहे की बाबा स्त्रीला पैशाचं काय कळत नाही आहे. आज तू बघशील तर स्त्रियांची नजर, त्यांना 6th सेन्स असतो सगळ्याच बाबतीत, बरोबर की नाही. स्त्रियांची नजर खरंच तीक्ष्ण असतं. म्हणजे तिला नवऱ्यापेक्षा पुढचंच दिसत असतं. भले नवऱ्याने 100 रुपये दिले, म्हणजे एक महिना गाठाचा एक पगार दिला. आपण स्त्रीचा आधी पहिली गोष्ट म्हणजे मी असं वर्गीकरण नाही म्हणणार, पण आपण गृहिणी आणि अर्थार्जन करणारी. गृहिणी पण अर्थार्जन करत असते. गृहिणीचा जॉब सगळ्यात डिफिकल्ट जॉब,
सगळ्यात डिफिकल्ट जॉब. एक वेळ आम्ही आमच्यासारख्या कामावरती जाणाऱ्या महिला हायर करतील किंवा कामाचं नियोजन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतं, पण एक गृहिणी जेव्हा घराचं नियोजन करते ते प्रचंड वेगळं असतं आणि तिच्यावरती विसंबून बाकीचे उंबरठा ओलांडू शकतात. त्यामुळे प्रथम त्यांनी तिला धन्यवाद दिला पाहिजे. बरं, दिलेल्या उत्पादनामध्ये ते उत्पादन वाढवायचं पण आहे तिला आणि आपल्या घरामध्ये काटकसर करून नेमका संसार करायचा आहे. बरोबर की नाही? नेमका संसार म्हणजे काय, तर पुन्हा ज्या संसाराच्या गरजा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत आणि त्याच्यातून तिला तिचं उत्पादन वाढवायचे, तिला मुलं वाढवायची आहेत, मुलांच्या भविष्याचं प्लॅनिंग करायचं आहे. कुठलीही आई बघितलास, म्हणजे अगदी आमच्या आधीच्या पिढीची जरी आई बघितलात ना, त्यांना लोकांना व्यवहाराचं ज्ञान होतं. कसं ते तुला मी सांगते. महिन्याच्या अखेरीला म्हणजे त्यांच्याकडे वार्षिक वाळवणं असायची. आता उन्हाळा सुरू आहे, वार्षिक वाळवणं असायची, बरोबर आहे. ती वाळवणं ग्रुपने केली जायची. म्हणजे ह्यांच्याकडे लेबर मॅनेजमेंट होतं, टाईम सेव्हिंग होतं, कॉस्टिंग होतं ह्यांच्याकडे. मग आमच्या आया आमच्यापेक्षा सरस होत्या ना. फक्त एवढंच, त्यांचा प्लॅटफॉर्म वेगळा होता, आमचा प्लॅटफॉर्म वेगळा आहे. बरोबर की नाही? म्हणजे स्त्री पण विकसित होत गेली. जर स्त्रीचं जर तू बीज बघितलास तर आपल्या सगळ्या स्त्री शिक्षणवादी जेवढे आपले पुढारी आहेत, जेवढे आपले संत आहेत, म्हणजे अगदी मुक्ताई घे किंवा आपल्या बहिणाबाई घे, तू त्यांच्या प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये शिक्षित व्हा म्हणजेच काय की आमच्या आयांनी जे आम्हाला वसा दिला तो टाकला वसा, म्हणजे तो वसा आम्हाला टाकून चालणार नाही, तो वाढवला पाहिजे, तो द्विगुणित केला पाहिजे. कारण पुन्हा आम्ही स्त्रिया आहोत, आम्हाला आमच्या गर्भात जे आहे ना ते त्याला वाढवण्याची सवय आहे. म्हणजे असं लोक म्हणतात की स्त्रीच्या पोटात काही टिकत नाही, 100% असेल, त्याच्याबद्दल वाद नाही आहे, बरोबर की नाही. पण स्त्रीने जर एकदा मनात घेतलं म्हणजे घेतातच, हातात आलेल्या 100 रुपयाचं नियोजन कसं करायचं हे प्रत्येक माणसाला माहिती आहे. आणि त्याच्यानुसार स्त्रीचं कसं आहे, गृहिणी आणि जी कामावरची स्त्री आहे त्यांचं नियोजन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने असेल. पण प्रत्येकाला नियोजनाची, आर्थिक नियोजनाची खरंच गरज आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय की नाही की स्त्रियांनी अर्थार्जन म्हणजे नियोजन केलं पाहिजे, स्त्रियांनी नाही पुरुषांनी पण केलं पाहिजे. नाहीतर कसं होतं, कुठलं तरी एक चाक डगमगतं आणि मग गाडी रुळावरून बाजूला जाते आणि मग इतर गोष्टी चालू होतात. मग त्या कुठेतरी थांबण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं नियोजन हे गरजेचं आहे. पण आता आपण बघतोय की थोडं आजूबाजूचं म्हणण्यापेक्षा घरातली वातावरण पण आता बदलायला लागलेत. आत्ताची जी जनरेशन आहे ती वेगवेगळ्या स्वतंत्र विचाराची झाली आहे. मग आणि वयाच्या म्हणजे एकत्र 20 वर्ष राहिल्यानंतर 25 वर्ष राहिल्यानंतर पण ते वेगवेगळे जगू पाहतात. नंतर पुढचं आयुष्य, फॉर एक्झाम्पल स्पष्ट बोलायचं झालं तर घटस्फोट आज हे 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर पण संसार केल्यानंतर होत आहेत आणि त्याचं प्रमाण आकडेवारी वाढायला लागले. सो अशा वेळी स्त्रियांनी सुरुवातीपासूनच असेल किंवा आत्ता कळायला लागल्यापासून असेल की सुरुवातीपासूनच गुंतवणुकीकडे किती गांभीर्याने बघितलं पाहिजे. गुंतवणुकीकडे गांभीर्याने बघितलंच पाहिजे. मी मिळवते तो पैसा, तो आता जनरली तुला माहिती आहे का, स्त्रियांना एक फुकाचा अभिमान असतो. मी ह्यांना विचारते, भावाला विचारते, वडिलांना विचारते. विचारणं आणि सल्ला घेणं हा वेगळा मुद्दा आहे. सल्ला घेणं म्हणजे मी बाबा हे अमुक करू इच्छिते आहे, तर ह्याच्यात तुमचं मत काय, आणि त्याच्यानुसार पुढे जाणं वेगळं. पण पूर्णपणे त्यांच्यावर डिपेंड राहणं पैशाच्या नियोजनाकरता, कारण कसं असतं माहिती आहे, प्रत्येकाला स्वतःला काय पाहिजे ना हे माहिती असतं. आता फॉर एक्झाम्पल ॲट द एज ऑफ जेवी 58 वर्षाची बाई आहे, ती पुढच्या 5 वर्षाच्या म्हणजे पुढील कालावधीमध्ये तिला अगदी सुखी शांतपणे येणारा पैसा हवा आहे. ती रिस्क घ्यायला जाणार नाही. अगदी तिचा रिस्क ॲपिटाईट हाय असेल तर ती जाईल. प्रोफेशनल स्त्रिया जातील, पण एखादी गृहिणी 58 वर्षाच्या नंतर ती हाय रिस्क घेऊ इच्छिणार नाही. कारण ती काय म्हणणार की नाही, मला सुखी समाधानी शांत जीवन हवं आहे. पण हाय रिस्क प्रोफेशनल, कोणी डॉक्टर असेल, वकील असेल, तर त्यांचं कसं असतं, प्रोफेशन इज गोईंग ऑन, त्यांना इन्कम हे येत असतं, त्यांच्या नीड्स वेगळ्या असतात, वॉन्ट्स वेगळ्या असतात. प्रत्येकाचं एक स्वतःची स्पेस आहे. प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहे, प्रत्येकाचं राहणीमान वेगळं आहे, प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या आहेत. मग या अनुषंगाने लागणारा पैसा
गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने नियोजन होणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल तुला मी सांगते बघ, ज्या स्त्रीचा पगार एक 50,000 रुपये असेल समज, बरोबर की नाही, तिला स्वतःलाही वाटत असेल ना की माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्या उद्देशाने अप टू माय एंड, किंवा मला कोणाला काही द्यायचं असेल तर कोणापुढे मला हात पसरायचे नाही आहेत, माझा पैसा मी देईन. बघ मीपणाची जी जाणीव, मी म्हणजे मी तो दुसरा मी नाही म्हणते, म्हणजे हे माझे पैसे आहेत, मी माझ्या आईला देईन, मी माझ्या भावंडांना देईन, माझ्या मुलाच्या मदतीला देईन, हा मी एक वेगळा आहे. आणि माझा पैसा आहे तो मीच देणार, हा मी वेगळा आहे. माझं म्हणणं आहे हा जो पहिला मी आहे ना तो सर्वसमावेशक आहे. मी माझ्या कुटुंबासाठी करते, मी माझ्यासाठी करते. आता उद्या मला जर वाटलं कुठेतरी विमेन्स डेला पिकनिकला जावं तर मला नवरा पुढे हात पसरता लागता कामा नये. मग मी पटकन माझ्यासाठी काढून देऊ शकले पाहिजे, कळलं की नाही. त्याच्यामुळे पैशाचं नियोजन करण्यासाठी तुम्ही आधी स्वतः तुम्ही विचार करा की मला कधी कधी पैसे लागणार आहेत. कारण आता प्रत्येक वयाचे टप्पे वेगळे वेगळे असतात. तारुण्यात पदार्पण करणाऱ्यांसाठी वेगळे मुद्दे आहेत, त्यांना एज्युकेशनसाठी त्यांची प्रायोरिटी एज्युकेशन आहे. आता हल्ली कसं आहे, लग्न प्रायोरिटी म्हणावं की नाही हे परत एक वेगळा एपिसोडचा विषय आहे. पण लग्नासाठी पैसे आहे, संसारासाठी आहे, घर घेण्यासाठी आहे, चाइल्ड एज्युकेशन आहे, असे विविध गोल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हेल्थसाठी पैसे हवे आहेत, तुम्हाला परत रिटायरमेंट लाईफसाठी पैसे हवे आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही कुठे बसताय हे सगळे गोल तुम्ही जेव्हा ठेवताय त्याच्यानुसारच तुम्ही तुमच्या आलेल्या इन्कममधूनच तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. तुम्हाला वेगळी कुठे लॉटरी लागणार नाही. कारण आपण एवढे हुशार नाही आहोत की लॉटरी आपल्याला लागणार आहे, कोणी गिफ्ट देणार आहे किंवा कुठे जुगारा बिगारात पैसे मिळणार आहेत. ती आपली वृत्ती नीतिमत्ता नाही आहे. म्हणजे लॉटरी प्राइज गॅम्बलिंग हा विषय सोडून मी माझे पैसे अशा पद्धतीने वाढवणार आहे की जेणेकरून मला भविष्याची चिंता, म्हणजे भविष्याचे चटके मला सहन नकोय. म्हणजे मी खूप आरामात शांतपणे आयुष्य जगेन एवढं तरी प्रत्येक स्त्रीने डोक्यात ठेवूनच अर्थार्जन किंवा आहे ते अर्थ आहे ते पूर्णपणे त्याने तिचा वापर केला पाहिजे. आता कसं व्हायचं पूर्वी माहिती आहे का, पैसे मिळाले की जुन्या पिढीमध्ये कसं व्हायचं की हे लोक कुठेतरी सोनं घेतलं, कुठेतरी ते पैसे ठेवून दिले दळणाच्या डब्यात, साखरेच्या डब्यात. पण खरं सांगू का, ह्या साखरेच्या डब्यात ते दळणाच्या डब्यातला मला अनुभव खूप दांडगा. म्हणजे कसं ॲट द एंड ऑफ द मंथ कुठेतरी ती आई काढून पैसे द्यायची, तो ॲडजस्टमेंट द्यायचे, अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस यायचे, त्याच्यासाठी ते वापरले जायचे पैसे. मग आजच्या मुलांकडे तेवढे पैसे नसतात. आजची स्त्री मग कसं करते, एक तर आला पगार, एक तर कमीत कमी हल्ली परत अकाउंटिंग पर्पजसाठी वेगळे वेगळे परत अकाउंट्स ओपन केले जातात. माझं अकाउंट, नवऱ्याचं अकाउंट, नवऱ्याचं माझं अकाउंट, माझं मुलाचं अकाउंट. मग त्याच्यामध्ये तुम्ही काही वेगळा कुठला तरी सोर्स निवडा की हे माझं आहे आणि हे मी माझ्यासाठी वापरणार आहे. त्याच्यामुळे स्त्री म्हटली की तिने प्रत्येक गोल मॅपिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायनान्स प्लॅनिंग करणं गरजेचंच आहे. आपण ह्या आधीची जनरेशन बघितली म्हणजे पारंपरिक गुंतवणुकीकडे जास्त कल होता. फॉर एक्झाम्पल गोल्ड घेऊन ठेवणं, कधी लागेल कुठे घालेल ते माहित नाही पण घेऊन ठेवलं, म्हणजे वाळे असतील, तार असेल, आणखी कॉईन असेल, हा प्रकार जो होता. त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त काय तर भिशीमध्ये पैसे हे करणं, हा प्रकार आपण बघितलेला आहे. पण जसं तुम्ही म्हटलं की आताची जनरेशन वेगळी आहे जी वेगवेगळे मल्टिपल अकाउंट्स वगैरे करते. पण एक महिला ओरिएंटेड, आपण त्याच्यावरती विशेष भाग करत असल्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही मध्यमवर्गीय किंवा गृहिणीसाठी आपण म्हणू शकतो, गृहिणीसाठी एक आदर्श गुंतवणुकीचे काय काय पर्याय आत्ता आहेत जे कदाचित त्यांना माहिती नसतील किंवा माहीत असतील कशा पद्धतीने गुंतवणूक करायची, तर काय सांगा. कसं असतं, गृहिणी म्हणजे आता छोट्या छोट्या त्या जमावाने एकत्र येतात, दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे वेळ असतो, त्यांची किटी पार्टी असते, त्यांच्या भिशीच चालतात. आता कसं आहे माहिती आहे, भिशी चालवणं हे योग्य अयोग्य हा मुद्दा मला ह्या मुद्द्यात पडायचं नाही आहे. भिशी म्हणजे काय, त्यांना बचतीचा तो एक पर्याय आहे, बरोबर ना. पण मला जर भिशी करता येते, आता भिशीमध्ये फायदे तोटे. फायदे म्हणजे काय आहे, अडीअडचणीला तुम्ही लगेचच घेऊ शकताय, बरोबर की नाही. तोटे म्हणजे काय, एखादा अनोळखी इसम असेल किंवा एखाद्या अनोळख्या ठिकाणी केले तर आपण पेपरला बऱ्याचदा वाचतो की भिशीवाला पण जातो आणि भिशीचे पैसे पण जातात, म्हणजे काही उरत नाही हातामध्ये, बरोबर. आता गोल्ड म्हणजे गोल्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये कसं आहे, तुम्ही गोल्ड घेतल्याच्या नंतर त्याची सेफ्टी तुम्हाला केली पाहिजे. लॉकर रेंट आला,
बरोबर, चोर इतर गोष्टी ह्याच्यापासून तुम्हाला सुरक्षितता हवी. बरं, ते गोल्ड कॉईन एका ज्या ठिकाणी तुम्ही गोल्डची भिशी लावली आहे त्याच दुकानदाराकडे घेणं बंधनकारक आहे. नंबर 3 म्हणजे काय, पुन्हा ते गोल्ड तुम्ही मेल्ट केलं की तुम्हाला डेप्रिसिएशन चार्जेस आले, GST आला किंवा हॉलमार्क चार्जेस आले. मग त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, अगदी गोल्डच पाहिजे ना, मग गोल्ड ETF येतात, पेपर गोल्ड येतं. आता पेपर गोल्डमध्ये कसं असतं, जसं तुम्ही 3,000 रुपये पर मंथ किंवा 2,000 जे काय 1,000 2,000 जे काय तुम्ही टाकू इच्छिता ते तुम्ही त्या ETF मध्ये टाका. तुम्हाला पेपर युनिट तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतील. आणि हे सगळं ऑथराईज आहे. इथे अनऑथराईज अनऑफिशियल आपण कोणत्याही मुद्द्यावरती बोलत नाही आहोत. तर हे सगळं तिथे टाकल्याच्यानंतर ॲज अँड वेन यू रिक्वायर्ड तुम्ही ते तिथून विड्रॉ करा. मी मागच्या आपल्या एपिसोडमध्ये डिजिटलायझेशनचा विषय झाला, आपण त्यांना ट्रेनिंग देऊ आपण. आणि आजच्या महिला खरंच हुशार आहे, म्हणजे भले त्या गृहिणी असोत किंवा आणिक असो, त्यांना डिजिटलायझेशन जमतं आहे, जीपे जमतं आहे, नेट बँकिंग जमतं आहे, डेबिट कार्ड जमतं आहे. तुम्ही ऑन सिंगल क्लिक ते विड्रॉ करा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ना लॉकर रेंट द्यायचे आहेत, ना तुमचं डेप्रिसिएशन चार्जेस आहेत. बरोबर की नाही. टॅक्सेसचं म्हणशील तर खूप मोठी रक्कम आहे, तर लॉंग टर्म गेन वगैरे येत आहे, पण तो हा मोठा मुद्दा होईल. पण एवढं तरी कोण जाणं जर ठेवलं तरच तो मुद्दा आपल्याला कन्सिडर करायचा. कारण कसं असतं, इन्व्हेस्टमेंट करताना किंवा अर्थार्जन जास्तीत जास्त वाढवताना ह्या सगळ्या बेसिक गोष्टींचा तुम्ही ना लक्षात ठेवून इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. माझं वय किती, मला कधी कुठल्या वर्षी काय पाहिजे आहे, मग माझ्या त्या प्लॅनमध्ये लिक्विडिटी आहे का. मग मी नुसतंच बाबा गोल्ड घेऊन 5 वर्षांनी विकलं. आता बघ, सध्या काल आणि आजकाल तर मार्केटमध्ये भूकंपच झाला, बरोबर की नाही. अर्थात त्याला बरीच विविध कारणं आहेत. ह्याच्यामध्ये गोल्डही घसरलं आहे. म्हणजे आज तुम्हाला सांगू ना, आज ठामपणे आपण असं सांगू शकत नाही की ह्याच सेक्टरमध्ये तू जा, याच सेक्टरमध्ये नाही. आपल्याला डायव्हर्सिफिकेशन पूर्णपणे. मग माझ्यासाठी काय चांगलं आहे, ट्रॅडिशनल कुठली इन्व्हेस्टमेंट चांगली आहे का, किंवा मला कुठल्या पोस्टाच्या स्कीम्स चांगल्या आहेत. गव्हर्नमेंटच्या स्कीम खूप चांगल्या असतात, बरोबर की नाही. किंवा मला अजून कुठे म्युच्युअल फंड चांगला आहे का. मग म्युच्युअल फंडमध्ये बाबा मला कुठला SWPचा पर्याय पाहिजे का, मला STPचा पर्याय पाहिजे का, मला SIPचा पर्याय पाहिजे का. मग मी ह्या विषयावरती काय केलं पाहिजे हे तुम्ही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्या. कारण कसं असतं माहिती आहे का, जसं गोल्डमध्ये भिशीमध्ये तुम्ही टाकता, 12 महिने झाले की 1 महिन्याचं व्याज सोनार तुम्हाला देतो आणि तुम्हाला गोल्ड घ्यावं लागतं. SIPमध्ये वगैरे असं काही नाही आहे. म्हणजे लोकांच्यामध्ये मिसकन्सेप्ट पण बऱ्याच आहे की नाही, मग ते कंपल्सरी भरले पाहिजे, नाही भरले तर मग आम्हाला त्याच्यावरती व्याज लागेल का, किंवा काही इतर छुपे चार्जेस आहे. छुपे चार्जेस वगैरे तिथे काहीही नाही आहे. फक्त तुम्ही पैसे भरायचे आहेत, तेही तुमचे ऑटो डेबिट ऑटो क्रेडिट होतात. तुम्हाला घरी तुमचं पासबुक म्हणजे डीमॅट अकाउंटचं तुमचं ऑनलाईन तुम्ही सिंगल क्लिक बघू शकता आहात. तिथे तुम्ही प्लसमध्ये आहात, मायनसमध्ये आहात, तिथे तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करू शकताय. म्हणजे तुम्हाला स्वतःला कळेल. आणि आज तुला सांगू का, म्युच्युअल फंडमध्ये एवढे विविध प्रकार आहेत की एका कुठल्या तरी याच्यामध्ये तुला इक्विटी पण मिळते, डेब्ट पण मिळते, गोल्ड पण मिळते. म्हणजे कुठलं तरी एक मार्केट कमी झालं तरी तुला दुसरं मार्केट आधार देऊन तुला तरतंय. आता कसं असतं, लोक खूप घाबरतात. आता मार्केट पडलंय, बऱ्याच जणांचे फोन येतात, अगं मार्केट पडलंय, आमच्या SIPचं काय. थांबा जरा, वेट अँड वॉच. कसं असतं, तिथे तुम्हाला ॲव्हरेज कॉस्टिंगचा बेनिफिट मिळतोय. तुमच्या पैशामध्ये तुम्हाला जास्त युनिट विकत मिळतात. जास्त युनिट जेव्हा मार्केट वाढेल तेव्हा ॲटोमॅटिक त्याला प्रॉफिट होणार आहे. थोडक्यात मी सांगू ना, म्हणजे आमच्या भाषेत सध्या ना मार्केटमध्ये सेल लागलाय, पण हा सेल कोणाच्या लक्षात येत नाहीये. सेल लागलाय म्हणजे काय, जो युनिट तुम्हाला 15 रुपयात मिळत होता तो आज तुम्हाला 11 रुपयात मिळतोय, तर परचेस करा. पण आमची लोक काय करणार, नाही मार्केट पडलंय, आम्हाला त्याच्यात जाऊ नका, सांगू नका. पण दिस इज अ राईट टाइम टू इन्व्हेस्ट, राईट टाइम टू डिपॉझिट. हा खरंच मार्केटचं सेल आहे, बंपर सेल. मी तर म्हणेन हा बंपर सेलच लागलाय. अर्थात ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा इरादा नाही आहे माझा. पण मुद्दा काय आहे की जे नवीन इन्व्हेस्टर आहेत, ज्यांना खरंच म्हणजे जे स्टेबल इन्व्हेस्टर आहेत, म्हणजे जे खरंच थोडं अभ्यास करून जाऊ इच्छित आहेत, त्यांची आज काय परिस्थिती आहे की खरंच त्यांनी अभ्यास जर केला असेल तर हा राईट टाईम आलेला आहे
यू हॅव टू इन्व्हेस्ट जस्ट नाव ना. आता हळूहळू मार्केट नक्कीच वाढणार, कारण ही परिस्थिती तर कायम राहणार नाही. आज जी काय वैश्विक परिस्थिती आहे किंवा जागतिक जो काय भूकंप चालू आहे सगळ्याच बाबतीत, सगळ्यात म्हणजे भले मग तो युद्ध असो, आपल्या डॉलरचा भाव असून दे, घसरलेलं सोनं असून दे, ट्रम्प साहेबांचा डंख असून दे, टॅरिफचा डंख, ट्रम्प हे त्यांच्या डोनाल्ड ट्रम्प म्हणण्याच्या ऐवजी मी डोनाल्ड डंखच सध्या म्हणेन, की त्यांनी आजच्या लोकसत्तेला तर तसंच त्यांनी हेडिंग दिलं आहे. त्यांनी काय केलंय तर तो एक आपल्याला लागलेला डंक. आज तू जर म्हणजे तू जर ॲनालिसिस केलं ना तर जागतिक मार्केट ज्या पद्धतीत घसरलं आहे तेवढा मोठा फटका भारताला बसला नाही. वी आर रिअली व्हेरी, म्हणजे काय आपण खरंच सुदैवी माणसं आहोत की आपल्याला अजून तेवढा म्हणजे पडलाय, फटका पडलाय, पण तुलनेत कमी आहे इतरांच्या. आज तू बाकीच्या देशांचं जर तुम्ही सेन्सेक्स बघताय तर त्याच्या तुलनेमध्ये आपण खूप बरे आहोत, उजवे आहोत. आपल्याला आता अपॉर्च्युनिटीज बऱ्याच आहेत. पण हे जेव्हा लोकांना सांगतोय ना तर त्याच्यावरती विश्वास नसतो. मग कोणतरी मित्र येऊन सांगणार आणि मग नको त्या वेळेला उडी घेणार. तर डोंट डू दॅट. मी महिलांना हेच सांगेन की वाचन करा. आणि आर्थिक साक्षरता सर्वप्रथम ना एका महिलेलाच हवी, कारण ती जर शिकली तर ती तिच्या मुलांना भविष्याचं नियोजन आर्थिकदृष्ट्या कसं करायचं ह्याचं ती त्यांना बरोबर प्लॅन्स देऊ शकणार आहे. आता तुला माहिती आहे का, हल्ली शाळांच्यात हळूहळू विषय येऊ लागलेत. खरं म्हणजे तर आर्थिक नियोजन हे मुलांना शाळेपासूनच दिलं पाहिजे. म्हणजे बेसिक बँकिंग म्हणजे अकाउंट ओपन करणं किंवा बँकेमध्ये तुम्ही छोटी छोटी कामं करणं, जी काय टेक्निकल कामं आहेत ती, ह्या किंवा साधा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, CC, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या मुलांना कळल्या पाहिजे. आमच्या मुलांना आमचे आईबाप कधी कधी व्यवहार सांगत नाहीत आत्तापासून, पण मुलांना तुम्ही विश्वासात घ्या. आणि हे एक आईच चांगलं करू शकते, म्हणजे वडीलही करू शकतात, पण मुलांची आईशी जी मैत्री असते ना त्या नात्याने ती अतिशय सुंदर, त्यांना त्यांची संगोपन करता करता ती अतिशय सुंदर पद्धतीने त्यांना कसं नियोजन करायचं. बघ ना, साधं तुला मी सांगते, सासरी जाणाऱ्या मुलीला आई बरोबर, म्हणजे आपल्याकडे एक ती पद्धत आहे रुखवालाचा डबा देण्याचा, बरोबर ना. रुखवालाचा डबा नियोजन आहे की नाही. माझ्या मुलीला भूक लागेल, आत्ता ती नवीन नवीन आहे, हे नियोजन आहे. पण ह्याच्यामध्ये पण फायनान्स येतोय असं नाही का वाटत. हां, सासरी जाताना मुलीला आई अगदी हळूच वेगळे कानमंत्र देते, हे नियोजन आहे. मग पैशांचं नियोजन बाई तू कर. तुला मागे फिरायला लागता कामा नये पैशांसाठी, पैशाअभावी तू कुठे थांबता कामा नये, हे पण सांगणं कोणाचं कर्तव्य आहे. आईचंच आहे ना. आज कामावर जाणारी मुलगी असते ना, आज बऱ्याच मुली येतात आमच्याकडे, किंवा आता तू बघितलं असशील ना तर बऱ्याच जणांचे काय म्हणतात ते संसार तुटण्यासाठी कारण पण पैसाच आहे, बरोबर की नाही. दोन्ही गोष्टी, म्हणजे पैसा तुम्हाला सगळी तुम्हाला कारणं दाखवतो, जग दाखवतं. पैसा पूर्णपणे तुम्हाला एक तर टॉपला नेतोय नाही तर लोअरला नेतोय. पण मग तो कमवण्यासाठी मी काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या दृष्टीने तुम्ही तुमचं पूर्ण सर्वस्व पणाला लावलं पाहिजे आणि त्याचं पूर्ण तो राखता आला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे एक म्हणतात लक्ष्मी पती, लक्ष्मी पिता आणि लक्ष्मी पुत्र. तर मला वाटतं लक्ष्मी पिता असणं गरजेचं आहे, लक्ष्मी पुत्र असणं गरजेचं नाही आहे, बरोबर की नाही. कारण लक्ष्मी पुत्र असणं म्हणजे काय तर कमीत कमी आहे ती संपत्ती तरी तुम्हाला टिकवता आली पाहिजे. आपण ही आज जगामध्ये उदाहरणं बघितली आहेत की मागच्या पिढीने कमावून ठेवले आणि पुढच्यांनी उधळून टाकलं. का? नियोजनाअभावी. नियोजन असतं तर हे झालंच नसतं ना. मग छोट्या छोट्या गोष्टीच्यातून तुम्ही गोष्टी केल्या पाहिजे. साधं बघ ना, आता हिवाळ्यामध्ये वाटाणे स्वस्त होतात. आमच्या सगळ्या गृहिणी 5-5, 10-10 किलो मटार घेतात, कंपल्सरी सोलून घेतात आणि फ्रीजरमध्ये त्यांचे डबे सजलेले असतात ना. हे नियोजन आहे की नाही. मग माझं काय म्हणणं आहे, आत्ता मार्केट पडलं आहे ना, मग लोअर रेटला तुम्ही SIPमध्ये किंवा जे काय आहे ते लोअर रेटला खरेदी करा. तुमचा फ्रीजर, तुमचा पोर्टफोलिओ सजवून ठेवा आणि पुढे जा. म्हणजे हे नियोजनाची धडे आहेत ना, आमच्या वाडवडिलांनी आम्हाला दिलेत, पण आम्ही ते वेगळ्या पद्धतीने घेतलेत. पण खरं बेसिक म्हणशील तर आमच्या संस्कृतीमध्येच नियोजन आहे. मग ते कशाचंही असो, वेळेचं असो, शब्दांचं असो,
बरोबर की नाही, शब्दांचं अगदी तुझ्या सगळ्या म्हणजे सगळं तू पूर्णपणे बघ ना, तुलाही 24 तास, मलाही 24 तास, आपल्या मोदीजींना पण 24 तास, पण नियोजन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्यामुळे आर्थिक नियोजनाशिवाय सगळं अधुरं आहे असं मला तरी वाटतं. म्हणजे ॲज अ आर्थिक सल्लागार म्हण किंवा एक गृहिणी म्हण, तू काहीही मला म्हटलास तरी मला गृहिणी म्हटलं तर खूप आवडेल. नाही, माझा तो प्रश्न तयार झाला आता असा की आर्थिक सल्लागार म्हणून तुम्ही कॉर्पोरेटमधील लोकांसाठी पण काम बरोबर. करताय आणि स्वतः एक गृहिणी आहात. हो, अर्थात. पण ह्या भूमिका सांभाळत असताना एक महिला म्हणून जेव्हा हे आर्थिक नियोजनावरती आपण ज्या चर्चा केली, हे नियोजन करत असताना एक स्त्री म्हणून कोणत्या प्रकारच्या मानसिक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यावरती कसं उभं राहायचं? मानसिक अडथळे म्हणशील तर कसं आहे माहिती आहे का, आता ॲज अ गृहिणी म्हणून आधी पहिलं मी सांगते. येस. आता मी मगाशी सांगितलं, गृहिणी म्हणून मला घरामध्ये आर्थिक नियोजन करावं लागतं, बरोबर आहे. मग बाबा कुठे कुठे नियोजन केलं पाहिजे, तर आपल्याकडून काही वेस्टेज जात नाही आहे ना, फूड मटेरियल वेस्टेज जात नाही किंवा आणून टिकवलेले पदार्थ पण वेस्टेज जात नाही आहे ना इथे. म्हणजे ते जरी केलं तरी माझे पैसेच जाणार आहे, माझं वार्षिक नियोजन आर्थिक कोलमडणार आहे. मग इथे माझं प्लॅनिंग असतं, माझ्या मुलांच्या एज्युकेशनचं प्लॅनिंग असतं, बरोबर ना. एज्युकेशनच्या प्लॅनिंगच्या, आता तुला साधी गोष्ट सांगते, मार्केटमध्ये नवीन काही पडदे आले, बेडशीट्स आल्या, बायकांना घेण्याची आवड ही मलाही आहे, पण मग ती खरंच गरजेची आहे का, हा पहिला प्रश्न माझा असतो. फक्त मार्केटमध्ये काहीतरी नवीन आलंय म्हणून धावायचं घ्यायचं, हा माझी वैयक्तिक मी सांगते वृत्ती नाही आहे. मुद्दा काय आहे, मला माझं घर सजवायचं आहे, ती जी गरज आहे, मग त्याच्यासाठी मला लागणारे पैसे बघ ना, साधारण बघ, घरामध्ये अप्रॉक्सिमेटली 3-4 वर्षांनी रंग काढण्याचं एक काम असतं आपलं, किंवा कुठेतरी थोडीशी सजावटीमध्ये बदल असतो किंवा काय, ह्यासाठी पैसे लागतात. मग पैशाअभावी आपल्या त्याही गोष्टी रखडतात. मग आपल्या गोलमध्ये तो पण मुद्दा आला पाहिजे, बरोबर की. म्हणजे तुम्हाला परत 2 ते 3 भाग करावे लागतील, की माझ्या नवऱ्यासाठी किती मला खर्च करायचा आहे, मुलांसाठी किती आहे, पाहुण्यांसाठी आहे, मुलांच्या भविष्यासाठी किती आहे, आफ्टर देन मला घरासाठी किती करायचं आहे, घर म्हणजे पूर्ण भौतिकदृष्ट्या मी म्हणते, आणि मला माझ्यावर किती खर्च करायचा आहे. मग मी त्या सगळ्यामध्ये ॲज अ गृहिणी म्हणून बघते. कारण कसं आहे, मला माझ्या जर मैत्रिणींबरोबर जायचं आहे, माझ्या नवऱ्याबरोबर जायचं आहे, मुलांबरोबर जायचं आहे, तर पैशाविना सगळं शून्य आहे. आता बिईंग अ प्रोफेशनल पर्सन म्हणशील तर तुला माहिती आहे का, माझ्या प्रोफेशनच्या नुसार जर मला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करायचं आहे, कारण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत प्रोफेशन चालणार आहे, बट ॲट सम लेवल आय हॅव टू स्टॉप, मी कुठेतरी थांबणार आहे. मग त्याच्यानंतर, कारण मीच जर सांगते की कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे, तर मलाही कुठेतरी मानसिक शांतता म्हण, शारीरिक शांतता म्हण, याच्यासाठी कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला माझ्याकडे आज जे आहे ते इन्फ्लेशन, कारण महागाई वाढणार आहे, महागाईचा दर वाढणारच आहे ना. मग तो लक्षात ठेवून माझं आर्थिक नियोजन झालं पाहिजे. नुसतं असं नाही आहे की आर्थिक नियोजन झालं पाहिजे, महागाईचा दर पण लक्षात ठेवला पाहिजे. कारण विदाऊट महागाईचा दर तुम्ही जर नियोजन करताय तरीसुद्धा तुम्ही फेल ठरता, कारण मग एक बेसिक रक्कम तुमच्या हातामध्ये येते, बरोबर की नाही. होत आहे नियोजन, पण मग बेसिक रक्कम, पण मग ते तुम्ही इन्फ्लेशन बीट करू शकत नाही, महागाईला तुम्ही काय म्हणतात हरवू नाही शकत आहे. मग अशा वेळेला काय आहे, ही गोष्ट पण तुमच्या नियोजनात आली पाहिजे की बाबा मला जर मला 25,000 जर असेल पगार, तर मला 10 वर्षांनी किती पाहिजे. बरोबर. कारण मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं तुम्ही कॉस्ट पर अवर काढायला शिकलं पाहिजे, बरोबर ना. पण मग कॉस्ट पर अवर जर तुम्ही काढताय, तर मग अजून 10 वर्षांनी मला किती मिळाले पाहिजे, किंवा मी बेसिकली 10 वर्षांनी कुठे फायनान्शियली कुठे पाहिजे, ही तुम्हाला स्वप्न आज पडली पाहिजेत. आम्ही काय करतो माहिती आहे का, होतंय ना जाऊन देत, मग पुढे जाऊ, ह्या गोष्टीत मजा नाही आहे. तुम्हाला तुमचं रूपरेषा तुमच्या हातात तयार पाहिजे. म्हणजे हे झालं की ते झालं की ते 10 वर्षाच्या नंतर मग अजून पुढे कसं असतं माहिती आहे का. आजच्या पिढीला जर तुम्ही सांगायला गेलात की नाही बाबा हे 60 वर्षांनी एवढे होतील, मॅडम आत्ता किती आहेत ते सांगा. आत्ता मान्य आहे, पण अरे बाबा तू आत्ता कमवतोयस, आज लाख रुपये, आम्ही आज मुलं बघतो लाख रुपये पगार असतात, 60,000 ते 70,000 रुपये खर्च करण्यात जातात. क्रेडिट कार्डची यांची कर्ज असतात. का असतात? कारण काय, नियोजन नाही आहे ना. कारण माहिती आहे 1 तारखेला मला 1 लाख रुपये होणार, क्रेडिट कार्डचं माझं कर्ज, पण क्रेडिट कार्ड नकळत भरायचं राहून जातं. मी क्रेडिट कार्डला दोष देत नाही, उलट क्रेडिट कार्डसारखा चांगला उपाय नाही आहे.
पण आम्ही तो चांगला उपाय म्हणण्यापेक्षा त्याचा अपाय करून टाकला आहे. त्याचं कॅल्क्युलेशन्स वेगळे. उलट क्रेडिट कार्ड वापरणं गैर नाही आहे, पण ते त्या पिरियड पुरतं वापरून पुन्हा तुम्ही ते तुमचं सायकलिंग झालं पाहिजे. रिसायकलिंग झालं नाही तर त्याला मजा येत नाही ना, असं आहे. त्यामुळे स्त्रियांनी ह्या सगळ्या गोष्टींची माहिती ठेवणं गरजेचं आहे. काही काही घरामध्ये कसं असतं तुला मी सांगते, सगळ्या गोष्टी नवऱ्याला माहिती असतात. फायनान्सच्या ज्या गोष्टी असतात बायकोला त्याने गृहीत धरलेलंच नसतं. हे 100% चूक आहे. दुर्दैवाने उद्या काही कमी जास्त झालं तर त्या स्त्रीने कुठे जायचं? मुद्दा आहे की नाही? आताची स्त्री अर्थार्जन करते हे जरी म्हटलं तरी आज तुम्ही ग्रामीण विभाग, ग्रामीण नाही इवन शहरामध्ये, इवन आपल्या ह्या शहरामध्ये पण मी बघते बायकांना की ज्यांच्यावरती आर्थिक संकट ओढवलेली असतात. पार्टनरचं डेथ असतं, पार्टनरच्या काही विकृती असते, त्याच्यामुळे त्यांच्यावरती जी आर्थिक संकटं ओढवली जातात आणि त्याच्यामुळे काय होतं त्यांना काहीही माहिती नसतं. अशा कितीतरी एज्युकेटेड स्त्रिया आहेत की त्या आजही नवऱ्याला सरळसोट पगार देतात. मग माझा प्रश्न आहे, बाई तुमच्या एज्युकेशनने तुमच्यामध्ये आंतरिक सुधारणा केली नाही का? आंतरिक सुधारणा म्हणजे तुला अर्थ कळतोय ना? म्हणजे मला असं नाही म्हणायचं यू आर एज्युकेटेड, पण एज्युकेटेड असणं आणि तुम्ही सुसंस्कृत असणं किंवा तुम्ही वैचारिकदृष्ट्या काहीतरी वेगळा विचार करणं स्वतःबद्दल, हे मला अपेक्षित आहे. नुसतं तुम्ही 10 डिग्र्या घेतल्यात आणि तुम्ही कुठेतरी कॉर्पोरेट आहात आणि अरे नाही माझं सगळं बघायला दुसरा माणूस आहे, नाही हे माझं आहे, हे मला बघितलं पाहिजे. हा जो मी आहे ना तो प्रत्येक स्त्रीमध्ये आला पाहिजे. ती स्वतंत्र स्त्री होते म्हणजे काय? स्वतंत्र स्त्री होणं म्हणजे फक्त किटी पार्टी करते आणि कुठेतरी कॉर्पोरेट लेवलला जाऊन मीटिंग करते म्हणजे स्वतंत्र नव्हे. आमची आई मी तर म्हणेन माझी आई, माझी सासू या खऱ्या संस्कारित स्त्रिया, कारण यांनी जे संस्कार दिले ना म्हणून आम्ही आज इथे आहोत. आणि कदाचित आता आम्ही किती संस्कार देतोय ह्याच्याबद्दल माहिती नाही आहे किंवा घेणारे किती घेत आहेत, कारण देणारा असला तरी पण घेणारा असावा लागतो, तेही तितकंच खरं आहे. पण मुद्दा काय आहे की प्रत्येक स्त्रीने स्वत्वाचा विचार करणं गरजेचं आहे. स्वत्व, मग तो मीपणा नव्हे की हे मला पाहिजे, हे माझ्या संसाराला पाहिजे. मग संसाराची व्याख्या तिच्या नजरेत असेल तशी, बरोबर की नाही? कारण तू प्रत्येकाची व्याख्या पुन्हा संसाराची किंवा अर्थार्जनाची बदलणार आहे. त्याच्याबद्दल मर्यादा नाही आहेत. म्हणजे ह्या सब्जेक्टला पण मर्यादा येतील की व्याख्या काय? व्याख्या तुम्ही सांगू नाही शकत ना, कारण माझ्या दृष्टीने संसार करण्याची पद्धत वेगळी आहे, माझ्या मुलाची वेगळी असेल, माझ्या इतर कुटुंबियांची वेगळी असेल, पण संसार आहे. मगाशी तुम्ही उत्तर देताना एक छान मुद्दा सांगितला, तो म्हणजे जसं की दळणाच्या डब्यातले तिथे ठेवलेले पैसे असतील किंवा साडीमध्ये ठेवलेले काही पैसे असतील आणि मग ते इमर्जन्सी फंड म्हणून तो पूर्ण कुटुंबियांसाठी जेव्हा कुठली आपत्ती आली, काय आलं, कोणाचं आजारपण आलं, तेव्हा ते पैसे बाहेर यायचे. तर आता जसे काळानुरूप वेगवेगळे बदल झालेत तसा मग ती छोटी बचत पकडली जायची. ती अर्थाने मोठी व्हायची, पण ती एक प्रकारची छोटी बचत असायची. आत्ताच्या जनरेशनमध्ये गृहिणींसाठी अशा पद्धतीच्या ॲडव्हान्स अशा छोट्या बचती कुठल्या आहेत ज्या त्यांनी शुअरली केल्याच पाहिजेत? बऱ्याच आहेत. आता तुला मी सांगू ना, मी बरेच विविध प्रकार आहेत बचतीचे, म्हणजे गुंतवणूक करण्यासाठीचे. बचत पुन्हा वेगळी आणि गुंतवणूक वेगळी. जर त्यांच्या महिन्याकाठी विशिष्ट ₹1 उरत असतील तर त्यांनी त्यांचा गोल डिसाईड करावा की मला हे 3 वर्षासाठी पाहिजे आहे, 5 वर्षांनी पाहिजे, नाही मला हे लॉंग टर्म म्हणजे अगदी पुढे माझ्या मुलाच्या लग्नात किंवा काय मुलीला देण्यासाठी किंवा मला स्वतःसाठी पाहिजे. हा गोल त्याचा वेगळा असेल. ह्याच्यासाठी वेगळ्या कन्सेप्ट्स आहेत, बरोबर की नाही? मार्केटमध्ये आज बघतोयस तू बरीच इन्स्ट्रुमेंट आहेत. मी फक्त गव्हर्नमेंट इन्स्ट्रुमेंटबद्दल बोलते, आपल्याला नॉन गव्हर्नमेंटबद्दल मी काहीही बोलणारच नाही आहे, कारण तो माझा प्रांत पण नाही आहे. आता राहिला प्रश्न, मग ह्या 3 वर्षासाठी मी कुठे गुंतवलं पाहिजे, 5 वर्षासाठी कुठं, म्हणजे शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लॉंग टर्म, बरोबर की नाही? आता हे जे महिन्याकाठीचे जे पैसे आहेत त्याच्यासाठी पण आपल्याकडे पर्याय हळूहळू असतात. कसं मी सुरुवातीला सांगितलं, थेंबे थेंबे तळे साचे. तू म्हणशील की अगदी आज मी पैसे दिले आणि उद्या तुम्ही डबल करून द्या, तर दॅट इज इम्पॉसिबल. तुम्ही येऊ पण नका, विचारू पण नका, कारण जादू हा माझा प्रांत नाही आहे, गणित हा आमचा प्रांत आहे, गणित अभ्यास हा आमचा प्रांत आहे. मग अशा वेळेला आमचं काय म्हणणं असतं की तुम्ही तुमचे गोल घेऊन या, तुम्ही तुमच्या वैयक्तिक तुमची कारणं घेऊन या,
आम्ही 100% रेडी आहोत तुम्हाला मदत करायला. उलट मी तर असं म्हणेन की जितक्या स्त्रिया अर्थसाक्षर होतील तितके समाजातले प्रॉब्लेम कमी होतील. आज तू बघितलंस ना तर बऱ्याच पेपरमध्ये असतात, अरे एज्युकेटेड लोकांना सायबर गंडा घातला जातोय. कालचं उदाहरण आपण बघतो आहे, सागर कारंडेचं उदाहरण बघतोय. 61 लाखांना गंडा घातला गेला फक्त 150 रुपयांसाठी. म्हणजे तुमच्या कानावरती असेलच, आता त्याच्यावरती मतभेद आहेत, कोण सागर कारंडे दॅट आय डोंट नो. पण तरी मी सांगण्याचा मुद्दा काय आहे की असा कोण माणूस फसले जातात, आपणही फसले जाण्याची शक्यता होत. मग अशा वेळेला आपला जो सल्लागार आहे तो खरंच त्या लेवलचा आहे का, तो माझ्यासाठी काम करतोय का. कारण कसं असतं, एखादं प्रॉडक्ट घेऊन येणारा एजंट आणि आर्थिक सल्लागार ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. फॉर एक्झाम्पल, जसं तुम्ही फिजिशियनकडे जाता, फिजिशियन हा वेगळा प्रकार आहे. पण हार्टसाठी तुम्ही फिजिशियनकडे नाही जाणार, हार्ट स्पेशालिस्टकडे जाणार. किंवा तुम्ही कॅन्सरसाठी ऑन्कोलॉजिस्टकडेच जाणार आहात, चष्मासाठी तुम्ही तसंच जाणार आहात ना, रिस्पेक्टेड पर्सन. तसंच आर्थिक सल्लागार असणं आणि कुठला तरी एजंटकडे इन्व्हेस्ट करणं ह्याच्यामध्ये फरक आहे. हे आधी प्रथम लोकांनी समजून घेतलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, कोणीतरी असतं बाबा घरामध्ये, अरे तू म्युच्युअल फंडमध्ये टाक. मी नुसतं म्युच्युअल फंडमध्ये टाक नाही, म्युच्युअल फंडमध्ये पण बरेच प्रकार आहेत, बरेच फंड आहेत. मग इक्विटीत टाकायचे तर का टाकायचे, डेटमध्ये टाकायचे तर का टाकायचे. मग त्याच्यामधून मी विड्रॉल घेतलं तर मला टॅक्सेशनचा काय फायदा पडतो, काय तोटा पडतो, ही गणितं मांडणं गरजेचं आहे. म्हणजे माझा धंदा होतोय म्हणून तू माझ्याकडे धंदा कर, दिस इज टोटली रॉंग, टोटली रॉंग मी तर म्हणेन. कारण काय आहे, तुम्ही तुमचा जो कस्टमर आहे त्याचा फायदा बघितला पाहिजे. आता गृहिणींचे पैसे येणार म्हणजे महिन्याकाठी जे काय त्या उरवतील किंवा उरतील, उरवणं आणि उरतील ह्या दोन वेगळ्या वेगळ्या पद्धती, त्याच्यातूनच त्या इन्व्हेस्ट करणार आहे. त्यांचं टॅक्स फाईल असेल नसेल आजच्या तारखेला तो वेगळा मुद्दा आहे. मग त्या टॅक्स फाईलच्या अनुसार त्यांनी कुठे गुंतवलं पाहिजे, त्यांना गोल्ड किती दिलं पाहिजे, त्यांना इक्विटी किती दिलं पाहिजे, हायब्रिड किती दिलं पाहिजे, ॲग्रेसिव्ह किती दिलं पाहिजे, ह्याचं कॅल्क्युलेशन आर्थिक सल्लागाराने केलं पाहिजे. नाही तर मला आज एखादं टार्गेट आहे, चल बाबा 10 रुपये ह्याच्यात टाक, 5 रुपये ह्याच्यात टाक, डोंट डू दॅट. आणि प्रत्येक व्यक्तीला हक्क आहे ते समजून घेण्याचा की बाबा मी जर तुला 100 रुपये देतोय तर तू कुठे टाकतोय, ते काय करतोयस, त्याचं मला तू रितसर मला उदाहरण दे किंवा रितसर एक्सप्लेनेशन दे. आज आम्ही लोक काय करतो, हां मार्केट पडलंय मॅडम 5 लाख रुपये टाका. अरे 5 लाख रुपये नाही, तुम्ही विचारा आणि आम्ही आन्सर द्यायला आम्ही तेवढेच गरजेचं आहे. जे आर्थिक सल्लागार आहे त्यांनी ते शांतपणे बसवून त्यांना दिलं पाहिजे. नुसतं असं नाही आहे की इथे 12% मिळतात. टक्क्यांची वार्ता करणारा हा माणूस आर्थिक सल्लागार नसतो असं मी म्हणेन. इथे 12% 15% असं नसतंच. हा तुमचा गोल साध्य करण्यासाठी हा प्लॅन आहे, हे आपल्याला असं करायचं आहे, ह्याचं असं अलोकेशन असं करायचं आहे. आता मार्केट पडलं आहे तर मग आपण असं काय बाबा स्विच करू, डायव्हर्सिफिकेशन करू, हे समजवणारा माणूस पाहिजे. तळमळीने काम करणारा. किंवा माझ्या डोक्यात कुठेतरी बाबा आज मला कुठेतरी बक्षीस मिळणार आहे म्हणून मी एखादी पॉलिसी तुमच्या गळ्यात मारणं, व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. कारण तो कष्टाचा पैसा आहे, कस्टमरचा पैसा हा कष्टाचा आहे आणि तो त्याला त्याचं कष्टाचं फळ मिळवण्यासाठी तो आपल्याकडे गुंतवणूक करतोय. मग त्याचं फळ त्याला त्याच्या योग्य वेळेत मिळवून देणं हे आपलं, बिकॉज वी आर फार्मर. त्याने दिलेलं बी आम्ही रोवतोय आणि त्याची फळं त्याला मिळवण्यासाठी आम्ही रोवतोय. मग निश्चित आम्ही त्याला चांगलं खतपाणी घालणं गरजेचं आहे. मग ते आमच्या ज्ञानाचं असेल, आमच्या कष्टाचं असेल, पण ते त्याच्यासाठी जेव्हा आम्ही काम करतोय तेव्हा ते योग्य पद्धतीनेच झालं पाहिजे. हा माझा अट्टहास आहे. मग त्याच्यासाठी थोडासा कालावधी जातो, केस स्टडी करणं होतं. कारण मी म्हटलं ना, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या वेगळ्या आहेत. आज माझी 60 सालानंतरची गरज वेगळी आहे. कारण मला माहिती आहे की माझं काही रिटायरमेंट प्लॅनिंग ऑलरेडी मी जर केलेलं आहे. मग आता ते येणार आहे ते पॅसिव्ह इन्कम. मग मी कोणाचं केलं पाहिजे प्लॅनिंग, मी खरंच माझ्या मुलाचं केलं पाहिजे का, माझ्या नातवंडांचं केलं पाहिजे. पण हा खूप दूरगामी विचार झाला. मग मला काय केलं पाहिजे ह्या गोष्टींवरती गेलं पाहिजे. मी पुन्हा पुन्हा अगदी हा जो मी जोपासते ना, ह्याचं कारण स्त्रियांना आत्मभानाची जाणीव करून देते की बायांनो, तुम्ही तुमच्या एवढ्या ग्रेट कोणीच नाही आहेत.
तुम्ही हूर हो बस, एवढं मी एकच सांगेन. परी वगैरे सगळं ते तुम्हीच, पण कधी जर तुमच्या मनगटात ताकद असेल तर, अन्यथा तुम्हाला कोणी विचारतच नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्त्री सक्षम असणं खरंच गरजेचं आहे, खरंच. पॉडकास्टच्या सुरुवातीलाच आपण सांगितलं की जरी हा आपण स्त्री किंवा महिलांसाठी जरी हा एपिसोड करत असलो तरी पण आपण कुठल्याही प्रकारचा पुरुष आणि स्त्री हा भेदभाव करत नाही, बिलकुल नाही. पण तुम्हाला असं वाटतं का की एखादा मुलगा असेल, तो एखादी प्रॉपर्टी घेतो किंवा एखादी चैनीची वस्तू घेतो, फॉर एक्झाम्पल कार घेतो किंवा एखादे लँड घेतो, सो त्याला विचार, ती गोष्ट घेताना विचार करावा लागतो, तसाच विचार, तितका इझी विचार एखाद्या महिलेने किंवा एखाद्या मुलीने ती प्रॉपर्टी, ती कार किंवा एखादी चैनीची वस्तू घेताना काय विचारसरणीमध्ये फरक वाटतो तुम्हाला? बराच वाटतो. आता तुला मी बऱ्याच सांगितलं. आत्ताच माझ्याकडची एक क्लायंट आहे, अप्रॉक्सिमेटली एज तिचं 28 असेल, छान पगार आहे, सगळं व्यवस्थित आहे. सहज मला म्हणाली, मॅडम मला फ्लॅट घ्यायचं आहे. मी म्हटलं कशासाठी? तर म्हटलं टॅक्स प्लॅनिंग हा शब्द तू आणूच नकोस तोंडात, कारण आता नवीन बजेटच्या नुसार नियम बदलले आहेत, त्यामुळे टॅक्स प्लॅनिंग वगैरे हे म्हटलं गौण आहे. म्हटलं का घेतेस तू फ्लॅट? तर मला म्हणते मग लग्न झाल्याच्या नंतर मला फ्लॅट लागणार, सेपरेट, एकांत, प्रायव्हसी लागणार. मी म्हटलं बरोबर आहे तुझं. तर म्हटलं नवऱ्याचा असला तर तो त्याचा असणार, हा माझा असणार. मग मी म्हटलं एक काम करा, दोघं मिळून आमचा घ्या. तो त्याचा, तो तुझा, मग दोघं मिळून आमचा घ्या ना. असं कसं घेणार? म्हणजे ही वृत्ती वाढते. संसार, लग्न म्हणजे नो डाऊट, मी असं नाही म्हणणार की अगदी पहिल्याच दिवशी दोघं म्हणजे एकत्र येणार आहेत. मी म्हटलं ना, हे सगळं एकत्र यायला 15-20 वर्ष जावी लागतात, रुळावं लागतो माणूस. कसं असतं म्हणजे सहवासाने सहजीवन घडतं, ह्या एका कन्सेप्टवरती मी ठाम आहे. सहवास असतो ना तरच तुमचं सहजीवन चांगलं होणार आहे. अदरवाईज कसं आहे, हां ठीक आहे, हाय हॅलो केलं गेलं, पण सहवास, तुला माहिती आहे का आपल्या आईवडिलांना आपण खूप चांगले कळतो का? नुसताच त्यांनी जन्म दिलाय नाही, तो इतका सहवास म्हणजे नसा नसाचा, अणुरेणूंचा सहवास आहे. पती पत्नीचा सहवास पण तसाच आहे. तसंच झालं. शेवटी मी म्हटलं बाई बघ, तू एवढे पैसे तू खर्च करणार, तुझा EMI अप्रॉक्सिमेटली म्हटलं 60,000चा EMI येत होता. मी म्हटलं 60,000चा EMI भरतेस तू, काय गरज आहे का? नाही मग काय म्हटलं, तो नवरा काय तुझ्या फ्लॅटमध्ये येईल नाही येईल? म्हटलं आधी मुळात विचारलं बघितलं आहेस का नवरा? तर नाही, आई बाबा बघणार. म्हणजे ते एक तिने स्वातंत्र्य आई वडिलांना दिलं होतं, पण हे तिचं स्वतंत्र होतं फ्लॅट घेण्याचं. मग मी तिला म्हटलं आता पुढे काय? म्हटलं एक काम कर, त्यापेक्षा तू 60,000 रुपयाचं म्हटलं तू SIP टाक, तुझा जो कोण राजकुमार येईल त्याच्याशी खूप चांगला संवाद साध, आणि मग दोघं मिळून, किंवा तू तुझ्या नावावरती, तोपर्यंत बराच कालावधी जाईल ना. आत्ता जर आईवडिलांनी बघायला सुरुवात केलं, कारण आत्ताचं लग्नाचं वय काय हा पुन्हा चर्चेचा विषय आहे. 28 कमीत कमी म्हटलं हातात तुझ्या 4-5 वर्ष मिळतील. गेल्या तर तुम्ही सेपरेट नाही होणार तर हो, मग 4-5 वर्षात मोठा तुझा फंड जमा होईल, अलॉंग विथ कंपाऊंडिंग इंटरेस्ट. कारण तुला माहिती आहे जगातलं 8वं आश्चर्य म्हणजे कंपाऊंडिंग इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज, मराठी व्याजावर व्याज. व्याज घेण्यासाठी चक्रवाढ व्याज चांगलं, पण व्याज देण्यासाठी चक्रवाढ व्याज वाईट, बरोबर ना? मग मी म्हटलं तुझ्याकडे मोठा फंड तयार होईल. फंड तयार झाल्याच्या नंतर तुम्हा दोघांना मिळून फ्लॅट घ्यायचा असेल तरी घे, एकटीला घ्यायचा असेल तरी घे, आणि नसेल घ्यायचा तर ती तुझी आर्थिक पुंजी तयार झाली. हा मुद्दा तिला पटला. मला म्हणते तोपर्यंत तुला कॉस्ट वाढणार, हा एक तिने आर्ग्युमेंट केली, ती पण मी सांगते नाही फ्लॅटची कॉस्ट वाढेल ना 5 वर्षांनी. मी म्हटलं बाई फ्लॅटची कॉस्ट वाढेल, पण तुझा EMI भरण्याची तुझी आर्थिक कपॅसिटी वाढणार आहे. 5 वर्षांनी तुझं प्रमोशन एकदा पण नाही का होणार? नाही होतं, आमचं दर डिसेंबरला होतं. मग म्हटलं तोही तुझा प्रश्न म्हटलाय, इथे तुझ्याकडे आर्थिक नियोजन आहे. मग म्हटलं आज तू रिस्क का वाढवतेस? लायबिलिटी भरण्याचं रिस्क का तू मजेत जग ना. लोनची लायबिलिटी डोक्यावरती ठेवू नकोस. जर तुला गरज नसेल तर हां, तू तुझा नवरा तुम्ही संमतीने नक्की घ्या, तुम्हाला स्पेस पाहिजे नक्की घ्या, पण ओढून ताणूनची स्पेस घेऊ नका. संवादाने घ्या, संवादाने तुम्ही वाद मिटवून जे काय असेल ते करा, अन्यथा ते नुसतंच घ्यायचं आहे म्हणून घेण्यात मजा नाही. आणि हा मुद्दा तिला पटला की मग तुझी पुंजी वाढेल. कमीत कमी तिच्याकडे बेसिक अमाऊंट 15 लाख येईल,
जी बऱ्यापैकी वाढेल तिची, आता मी किती पुन्हा कंपाऊंडिंगचा मी रेशो सांगत नाही आहे, पण नक्कीच तिची अमाऊंट वाढेल, तिचा EMIचं तिचं ॲबिलिटी वाढेल. मग हे सगळे मुद्दे पडले. म्हणजे मुलं पटवून घेताना मी म्हटलं ना, आजची पिढी खूप शार्प आहे, अतिशय हुशार आहे. त्यांना समजावून सांगितलेलं खूप चांगलं कळतं. त्यांची ग्रास्पिंग पॉवर चांगली, त्यांची थिंकिंग ॲबिलिटी चांगली. पण ते समजवणारं कोणी असेल, आणि हे काम फक्त आईच करू शकते. हे काम घरातूनच होतं. म्हणजे घरात संवाद जेवढा असतो ना, तेवढे सगळे एकत्र येतात. ह्या एका प्रिन्सिपलवरती मी ठाम आहे. मी या पॉडकास्टच्या शेवटच्या प्रश्नाकडे येतो, पण तो प्रश्नच इतका बेसिक आहे. ते म्हणजे असं की समजा आतापर्यंत एखाद्या महिलेला, एखाद्या गृहिणीला, एखाद्या कामावरती नुकत्याच जॉईन झालेल्या मुलीला नाही समजलं, पण आपला हा आजचा पॉडकास्ट बघितल्यानंतर त्यांनी सिरियसली विचार केला की नाही, आपल्याला पण काहीतरी असं करायला हवं. या मिनिटापासून छोटे कानी का होईना त्यांनी सुरुवात करायचा विचार केला, गुंतवणुकीचा असेल किंवा आणखी नियोजनाचा असेल, तर तो कशा पद्धतीचा असावा आणि कसा असावा? पहिली गोष्ट म्हणजे पहिला कसं असतं मुलींच्या बाबतीत, तुला मी सांगते का आता बिफोर मॅरेज, आफ्टर मॅरेज, परत हे वेगळे वेगळे मुद्दे आहेत. नोकरी करणं तर गरजेचंच आहे. माझं तर म्हणणं आहे त्यांनी स्वतःचा फिटनेस आणि स्वतःचं फ्युचर प्लॅनिंग हे पहिला गोल डोक्यात ठेवावा. फिटनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. फिटनेससाठी तुम्ही थोडेसे तुमच्या डे टू म्हणजे मंथली एक्सपेन्सेसमधले पैसे काढणं गरजेचं आहे. नंबर 2, माझं फ्युचर प्लॅनिंग मग ते तू ठरवशील ते मुद्दे. कोणाला लग्न प्रायोरिटी वाटेल, कोणाला मुलं प्रायोरिटी वाटतील, कोणाला अगदीच काय नाही तर मला पेन्शन मिळाली पाहिजे. आज पेन्शन हा वेगळ्या पद्धतीने वापरला जाणारा शब्द आहे. पण कोणी म्हणेल की मला बाबा आफ्टर रिटायरमेंट एवढी मला पुंजी आलीच पाहिजे, अलॉंग विथ इन्फ्लेशन. हा परत तर हे सगळे मुद्दे आहेत ना, हे न्यूली अर्निंग जे लोक आहेत, न्यूली कशाला, अगदी ॲट द एज ऑफ 45-50 म्हटलास तरी पण 50पर्यंत थोडासा माणूस स्टेबल झालेला असतो. पण हे जे नवीन लोक असतात ना, त्यांना मी अगदी सांगेन की बाबा तुमच्या अर्थ जे काय तुम्हाला मंथली इन्कम मिळते, मागच्या वेळेला मी सांगितलं 50-30-20 बरोबर ना. मग जर मला आज जर घर खर्चाची जबाबदारी माझी नाही आहे, आज माझे आईवडील बघतायत किंवा माझे इतर कोणी आहेत ते बघतायत, अर्थात आईवडिलांना पण देणं ही आपली जबाबदारी आहे. ते घेतील न घेतील हा तो वेगळा मुद्दा आहे. पण ही आधी स्वतःला शिस्त लावून घ्या, कारण डिसिप्लिननेच तुम्ही पुढे जाणार आहात. आर्थिक डिसिप्लिन हवी. ते झाल्याच्या नंतर बाबा मला काय आता EMI नाही आहे, मग मी मॅक्झिमम पार्ट मी काय करीन, गुंतवणूक करेन. कारण आज माझ्याकडे टाईम आहे, आज माझ्या मनगटात ताकद आहे, तोपर्यंत मी मॅक्झिमम करीन. आणि नंतर मग मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी म्हटलं ना, तुम्ही रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. बघ ना, 5 वर्षापूर्वीचा फोटो आपला आणि आजचा फोटो ह्याच्यात किती फरक असतो. तर मग तू 5 वर्षापूर्वी केलेलं जे नियोजन असेल ते आत्ता त्याला काहीतरी वेगळं रूप असेल. एकतर ते टॉपला असेल, लोअरला असेल किंवा अन्य कुठेतरी गटांगळ्या खात असेल. मग अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे, त्याचा रिव्ह्यू घेत राहिलं पाहिजे. मी खरंच आर्थिकदृष्ट्या बरोबर आहे ना, मी केलेली इन्व्हेस्टमेंट बरोबर आहे ना, मला मिळणारे रिटर्न्स बरोबर आहेत ना. आज मार्केटमध्ये नवीन काही आलं आहे, नवीन कुठला कसं असतं, आम्ही लोक सेशन्स घेत असतो बरोबर की नाही. मग मी आर्थिकदृष्ट्या ज्या काही घडामोडी होत आहेत, जे काय नवीन इन्स्ट्रुमेंट येत आहेत त्या मला माहीत आहे का, मी त्याच्याबद्दल सजग आहे का, हे प्रत्येक गृहिणीने, प्रत्येक स्त्री पुरुषाने स्वतःला विचारण्याचे प्रश्न आहेत. फक्त मी गृहिणी नाही देणार, इवन पुरुषांना पण माझं सांगणं आहे, म्हणजे स्त्री आणि पुरुष, की हे सगळे प्रश्न स्वतःला विचारा. मी आर्थिकदृष्ट्या जे नवीन सध्या डिव्हायसेस येत आहेत, नवीन काय स्कीम येत आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन येत आहेत, त्याच्याबद्दल मला माहिती आहे का. आम्हाला माहिती असते कुठली अर्धवट, कोणीतरी सांगतं क्रिप्टोमध्ये टाक, बिटकॉईनमध्ये टाक, आणि मग विषय संपवून टाकतो आम्ही, आमचा पण आणि पैशांचा पण. तसं नको आहे आपल्याला. माझा कष्टाचा पैसा आहे, त्याने माझ्यासाठी काम केलं पाहिजे आणि मला त्याने फळ दिलं पाहिजे आणि ते वेळेत दिलं पाहिजे. कारण वेळेचा, काळाचा महिमा हा अगाध आहे, तो कोणीही थांबवू शकत नाही. चांगला काळ असो किंवा वाईट काळ असो, तुम्हाला तो पुढे नेणारच आहे. तर त्याच्यामुळे पैसा हा काळासाठी पण उपयोगी आहे. पैशाशिवाय सगळं व्यर्थ आहे. आणि म्हणजे मी असं नाही म्हणत की पैसा नाही आहे. पैसा आवश्यक, पण तो पुन्हा किती, कुठे आणि कसा,
हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मला या तुमच्या या शेवटच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मला पुढच्या पॉडकास्टचा विषय सापडला तो म्हणजे असं की पेन्शन. बरं. पेन्शन या विषयावरती आपण प्रेक्षकांना सांगू इच्छितो की पेन्शन या विषयावरती मॅडमचंच आपण पुन्हा एकदा पॉडकास्ट करूयात. तुर्तास मला सांगायला आवडेल की आज जी काही चर्चा केली, जो काही पॉडकास्ट झाला, त्याच्यामध्ये कदाचित तुमच्या शंकांचं निरसन झालं असेल, तुम्हाला काही नवीन आयडियाज, कल्पना मिळाल्या असेल. बट जर काही राहिलं असेल माझ्याकडून विचारताना किंवा आमच्या उत्तरांमधून राहिलं असेल तर मी आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू इच्छितात. त्या व्यतिरिक्त डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिशा फायनान्शियल कन्सल्टन्सी, जे मॅडमचं स्वतःची फर्म आहे जी फायनान्शियल ॲडवायझिंगमध्ये काम करते, सो तिथे त्यांचा नंबर पण नमूद केलेला आहे. सो तुम्ही नक्कीच त्यांना पण कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची व्हिजिट तिथे दर्शवू शकता. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना.